आज आहे दसरा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त असतो आणि त्या दिवशी आपण सगळ्या गाड्या वगैरे स्वच्छ धुवून घेतो। आज लेकालाच कामाला लावून दिलं आणि त्याला म्हटलं चल तू सगळ्या गाड्या वगैरे धुवून काढ, तोपर्यंत मी सगळं दरवाजे वगैरे पुसून घेते आणि छान स्वस्तिक वगैरे देखील काढते। तर दसऱ्याच्या दिवशी एवढं प्रसन्न वाटत होतं ना, सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं। त्याने गाड्या वगैरे धुतल्या, त्यानंतर फुलं वगैरे त्यांनी आणली आणि आता फुलांचे हार वगैरे तर करणारच आहे आणि आज खास झेंडूच्या फुलांचा खूप मान असतो, पण हे दरवाजाला तोरण देखील खूप उठून दिसतात, तर म्हटलं चला हे पण लावून घेऊया। दरवाजा छान स्वच्छ केला। त्यानंतर आता सणवार म्हटलं की हळदीचं लेपन उंबरठ्याला आलंच, तर मी उंबरठ्याला हळदीचं छान असं लेपन पण करून घेतलं आणि आता माझा लेक बऱ्यापैकी बरेच कामं करायला लागलेला आहे। तर गाड्या वगैरे धुवायचं, सगळ्या गाड्या त्याने स्वच्छ धुतल्या पुसल्या आणि हार देखील त्याने ओवायचं काम त्याला दिलेलं आहे। तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं खूप शुभ मानलं जातं। सणावाराला कुठल्याही पूजापाती वगैरे असेल तर त्यावेळेस मी ते आवर्जून करतेच, कारण खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो ना त्यावेळेस अतिशय छान आपल्याला आणि मन प्रसन्न होऊन जातं अगदी। तर त्यामुळे मग मी ते करतच असते। त्यानंतर यांचं दोघा आजी नात्याचं इथे चालू आहे हार ओवण्याचं काम। फुलं आणून दिलेले होते आणि ते दोघं ओवत होते, तर छान हार ओवून बहिणी सगळ्या गाड्यांना हार वगैरे घातले आणि इथे आमची अक्षरा रांगोळी काढण्याचं काम करते। आज प्रत्येकाच्या वाट्याला एक एक काम दिलेलं होतं, त्यामुळे मग घरातील सगळे कामं पटापट झाली। त्यानंतर लगेचच पूजेची तयारी। तर शस्त्रपूजा इथे चालू होती। जास्त काही शस्त्र आमच्याकडे नाही आहे, त्यामुळे थोडेफार घरातील जे काही आहे ते मांडले। त्यानंतर गाड्यांची पण पूजा वगैरे छान करून घेतली। नवरोबांचं देखील औक्षण वगैरे करून त्यांना देखील ओवाळून घेतलं आणि ते हसत होते की गाड्यांची पूजा असते आज, आमची नाही। तर आणि या दोघींचं इथे वेगळंच प्रेम होतं आलेलं होतं। त्यानंतर माझ्या कानाला देखील मी ओवाळून घेतलं छान असं आणि छान आमचा दसरा असा साजरा झाला। तर व्हिडिओ कसा वाटला, आमचा दसरा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि या आमच्या तिघी वरमया म्हणजेच ह्या आमच्या तिघी लेकी आहेत, आमच्या लक्ष्मी आहेत, तर यांना पण आम्ही प्रत्येक सणाला ओवाळतच असतो। ह्या माझ्या 2 भाच्या आणि आमची ही गोडुली। तर ही अशा पद्धतीने शस्त्रपूजा मांडलेली होती। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।